राहुरी तालुक्यामधील टाकळीम्या गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। रामेश्वर महाराज ढाकणीच्या गावामध्ये कीर्तन असतात, त्या ठिकाणी रात्री कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाव स्वच्छता करण्यात येते। गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा चालू आहे। ते ज्या ठिकाणी कीर्तनाला जातात त्या ठिकाणी झाडू घेऊन जातात आणि अगोदर ते झाडूची पूजा करतात आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात करतात। कार्यक्रम संपल्यानंतर भाविकांना घेऊन गावाची मनापासून स्वच्छता करतात। आतापर्यंत महाराजांनी 50 गावामध्ये हा उपक्रम राबवला आहे। यापुढेही हा उपक्रम असाच चालू ठेवणार असल्याचं महाराजांनी याप्रसंगी S9शी बोलताना सांगितलं। 50 गावामध्ये हे उपक्रम राबवलेले आहेत आणि टाकळीमिया हे गाव माझं 50वे उपक्रमाचं गाव आहे आणि या 50 उपक्रमामध्ये टाकळीमिया हे जे गाव आहे हे मला वेगळ्या स्वरूपाचं पाहायला मिळालं। अनेक गावामध्ये मी स्वच्छता अभियान राबवली तर त्या गावामध्ये अतिशय अस्वच्छपणा त्या ठिकाणी मला जाणून आला, परंतु मी असं पहिलंच माझ्या 50व्या उपक्रमामध्ये गाव पाहतो की एवढं स्वच्छतापूर्ण हे गाव आहे आणि त्यासाठी सर्व ग्रामपंचायत मंडळी असेल किंवा ग्रामस्थ त्या स्वच्छतेसाठी दक्षता घेतात आणि हे गाव अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशा प्रकारचं ठेवतात। मला या गावाचं नक्कीच कौतुक करायला आवडेल। टाकळीम्या गावामध्ये श्री साईचरित्र पारायण सोहळा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता। त्याप्रसंगी ते कीर्तनासाठी आले होते। गावातील लोकांनीही महाराजांच्या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेत गाव स्वच्छ केले। याप्रसंगी रामेश्वर ढाकणे महाराज, घोडके महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश करपे, राहुरी कारखान्याचे चेअरमन ज्ञानदेव निमसे, सरपंच लीलाबाई गायकवाड, टाकळीमियाच्या सविता निमसे, ग्रामपंचायत सदस्य टाकळीमियाच्या सुनीता घोडके, राजेंद्र गायकवाड, रावसाहेब शिंदे, किशोर निमसे आदी हजर होते। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, S9 मीडिया, राहुरी।